राम नाम की औषधी खरे नियत से खास, अंगरोग व्यापे नाही महारोग मिट जाय, असं संत तुलसीदासांनी त्यांच्या रामचरित्र मानस मध्ये म्हटलंय. पण याचा अर्थ काय? तर राम नामाचा जप हा एखाद्या औषधासारखा आहे, ज्याचा खऱ्या अर्थाने जप केला तर सगळेच रोग दूर पडतात आणि माणसाला शांतता मिळते. पण आताच्या काळात माणसाला एवढा जप करायला वेळ आहे का? तर नाही. आताचा माणूस हा स्पर्धेच्या काळात त्याचा धर्म आणि धर्माचे आचरण विसरत चाललाय. पण आता यावर पर्यायही आपल्या हिंदू धर्माने दिलाय, तोही कित्येक वर्ष आधी. काय आहे तो पर्याय आणि त्यामुळे जप कसा काय होऊ शकतो हे जाणून घेऊया प्राईम संवादच्या आजच्या भागात. सर्वांना नमस्कार, मी कौंतेय स्वागत करतो आपलं सर्वांचं प्राईम संवाद युट्यूब चॅनलवर. राम राम मंडळी, गाव आणि शहरातला माणसाळलेला भाग इथे हे आपल्याला ऐकू येत असेलच. रोजची सकाळचा रेडिओ जरी लावला तरीही काही मराठी चॅनल्सवर आपल्याला हे ऐकायला मिळतात. गावातली माणसं तर आजही हाय हॅलो बाजूला ठेवून सरळ राम राम म्हणून हात जोडतात आणि हाच तर तो पर्याय आहे जो हिंदू धर्माने आपल्याला सांगितलाय. आता या नावाचाच अर्थ सांगणारी एक कथा जाणून घेऊया. महर्षी वाल्मिकी ऋषी ज्यांनी साक्षात रामायण लिहिलं ते आधी कोण होते? तर चोर, दरोडेखोर. रानावनातला त्यांचा रस्ता असायचा. रानावनात ते दडी मारून बसायचे. जो कोणी वाटसरू येईल त्याला लुटायचे आणि त्यांच्याकडची सगळी संपत्ती, पैसे, दागदागिने असतील तर ते काढून घ्यायचे. बऱ्या बोराने दिले तर ठीक, नाही तर त्यांचा थेट खूनच पाडायचे. असे बरेच दिवस चाललं. त्यांचं हे घर होतं, घरी बायका मुलं होती. त्यांना हा वाल्या कोळी काय करतो हे माहित नव्हतं. एक दिवस प्रत्यक्षच नारद मुनीस या वाल्या कोळीकडे आले आणि म्हणाले, तू रोज इथून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना लुटतोस, त्यांना मारतोस, हे काही बरोबर नाही. हे सगळं तू कशासाठी करतोस? तेव्हा वाल्या कोळी म्हणाला, माझं कुटुंब आहे, त्यांचं पोट भरण्यासाठी मी हे करतो. पण तू हे जे काही करतोयस हे त्यांना माहिती आहे का? आणि जर माहिती असेल तर ते तुला काही बोलत नाहीत का? नारद मुनींनी विचारलं. त्यांना हे काहीही माहित नाही, वाल्या कोळी म्हणाला. मग जा, त्यांना आधी सगळी हकीकत सांग आणि विचार, तुम्हाला हे सगळं चालणार आहे का? नारद मुनींनी सुचवलं. तेव्हा वाल्या कोळी त्यांच्या घरी गेला. त्याची बायको आणि त्याच्या मुलांना तो काय करतो ते सगळं सांगितलं आणि विचारलं, तुम्हाला हे चालणार आहे का? तुम्ही खुश आहात ना? तेव्हा मात्र त्याची बायको नाही येऊन पडली. दुसऱ्याच्या जीवावर आणि सुखावर स्वतःचं पोट का भरायचं, त्यापेक्षा उपाशी मेलेलं बरं, असं म्हणाली आणि वाल्या कोळीला त्याची चूक कळली. तो पुन्हा त्याच जंगलात आला. तिथे नारद मुनी होतेच. त्यांना त्याने सगळी हकीकत सांगितली. यावर नारद मुनी म्हणाले, तुला पश्चाताप झाला याचा आनंद आहे, पण आता मात्र तुला याचं प्रायश्चित घ्यावं लागेल. त्यावर वाल्या कोळ्याने काय म्हणून विचारलं. तेव्हा नारद मुनींनी सांगितलं, तू मरा मरा जसा जप कर. जेव्हा त्यांनी सतत असा जपनाम केला तेव्हा त्यांना राम राम ऐकू लागलं. तेव्हा त्यांनी तो अखंड सुरू ठेवला, इतका की त्यांच्या अंगावर वारूळ साठले. एकदा त्यांना रामाचा अर्थ समजल्यानंतर त्याने लुटणे आणि लोक मारणे बंद केले आणि त्यांच्या पापांपासून ते मुक्त झाले. त्यानंतर त्यांनी सत्य, प्रामाणिकपणा आणि दयाळूपणाच्या मार्गावर चालण्याचा मार्ग निवडला आणि आपलं हिंदू महाकाव्य रामायण लिहिलं. राम या शब्दाची शक्ती दर्शवणारं हे एक परिपूर्ण उदाहरण आहे, जे आपल्याला पाप करण्यापासून थांबवतं आणि पापांच्या नकारात्मक प्रभावापासूनही मुक्त करतं. तसंच ब्रह्मांडातील नकारात्मक ऊर्जांपासून आपले संरक्षणही करतं. आता रोजच्या राम राम या संभाषणाच्या सुरुवातीतून हा जप कसा काय शक्य आहे हेही पाहूया. जर आपण हिंदी वर्णमालेत पाहिलं तर र हे 27वे अक्षर आहे आणि आ हा दुसरा स्वर आहे आणि म हे 25वे अक्षर आहे. राम या अक्षराची एकूण बेरीज आहे 27 अधिक 2 अधिक 25 बरोबर 54. आता हेच राम जर आपण दोनदा उच्चारलं राम राम तर 54 अधिक 54 बरोबर 108 असं होतं. आपण प्रत्येक मंत्राचा जप किमान 108 वेळा करतो, जे आपण 108 मण्यांच्या माळेवर मोजतो. आता जेव्हा आपण राम राम म्हणतो तेव्हा त्याची एक माला 108 वेळा पूर्ण होते. म्हणून आपण जेव्हा कोणाला भेटतो तेव्हाच आपण प्रभू रामाचे नाव दोनदा घेतो. या 108 क्रमांकाची रचना ताऱ्यांच्या म्हणजे नक्षत्र आधारावर केली गेली आहे. प्राचीन ऋषींनी 27 भिन्न तारे शोधून काढले, ज्याला आपण नक्षत्र असे म्हणतो. आणि या प्रत्येक ताऱ्याच्या सुरुवातीचे 4 वेगवेगळे टप्पे आहेत. हे शेवटी 27 गुणिले 4 म्हणजे 108 होतात आणि अशा प्रकारे 108 ही पवित्र संख्या मानली जाते. म्हणून 108 मण्यांचं एक वर्तुळ करणे हे विश्वाच्या एका वर्तुळाच्या बरोबरीचे आहे आणि म्हणूनच कोणत्याही देवाच्या नावाचा जप हा 108 वेळा केला जातो. हीच आहे राम नामाची महती. आता या राम नामाची महती विज्ञानेही मान्य केली आहे. राम सेतूचे दगड पाण्यावर का तरंगतात हे अजून वैज्ञानिकांनाही समजलेले नाही, पण राम नामामागचं विज्ञान त्यांनी शोधून काढलंय. मंत्रांचा जप किंवा एखाद्या दैवी नावाच्या जप रामनामाची पुनरावृत्ती
याच्या ध्यानाच्या विविध प्रकारांमध्ये वैज्ञानिक दृष्ट्या अभ्यास केला गेलाय, ज्यामध्ये ट्रान्सडेंटल मेडिटेशन सारख्या पद्धतीचा समावेश होतोय. राम नामची पुनरावृत्ती करणे हे एखाद्या मंत्रासारखेच कार्य करते. वैज्ञानिक अभ्यासातून असे दिसून आले की आवाज किंवा शब्दाची पुनरावृत्ती मेंदूवर शांत प्रभाव निर्माण करू शकते. याचे कारण असे की मंत्र जप केल्याने न्यूरल ऑसिलेशन सिंक्रोनायझेशन करण्यात मदत होते, ज्यामुळे तणाव कमी होतो आणि विश्रांती वाढते. रामरामचा वारंवार जप केल्याने पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम सक्रिय होते, ज्यामुळे मानसिक विश्रांती मिळते. नाम जपाशी संबंधित लयबद्ध श्वासोश्वास आणि व्हॉइस व्हायब्रेशन हृदयातील गती कमी करू शकतात, रक्तदाब कमी करू शकतात आणि ट्रेस हार्मोन पातळी कमी करू शकतात, ज्यामुळे आंतरिक शांत आणि आरोग्याची भावना निर्माण होते. हिंदू धर्मात ध्वनी कंपनीच्या शक्तीवर विश्वास आहे. रामरामचा जप केल्याने ध्वनी फ्रिक्वेन्सी निर्माण होतात आणि जी शरीराची ऊर्जा केंद्राशी किंवा चक्रांची इको करतात. वैज्ञानिक दृष्ट्या ध्वनी लहरी विशेषतः कमी फ्रिक्वेन्सीवर ब्रेन वेव्ह पॅटर्नवर प्रभाव टाकू शकतात, ज्यामुळे विश्रांतीची स्थिती किंवा वाढीव जागरूकता होते. ध्वनीचा आवाज सेल्युलर स्तरावर शरीरावर परिणाम करू शकतात, जो विश्रांती आणि उपचारांना प्रोत्साहन देते. रामरामचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व असेल तर त्याचा जप करण्याच्या कृतीचा मनावर आणि शरीरावर सकारात्मक परिणाम होतो. नर्वस सिस्टीमला गुंतवून मेंदूच्या लहरीच्या नमुन्यांवर परिणाम करून आणि सामाजिक संबंध वाढून ते मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर प्रोत्साहन देते. त्यामुळे आपल्या हिंदू धर्मातील हे राम नाम आपल्या नर्वस सिस्टीमला आनंदित करते, एवढे मात्र नक्की. त्यामुळे आता हेच महत्व जाणून आपणही राम नामात रमूया आणि रोजच्या तणावातून मेंदूला जराशी विश्रांती देऊया. पण हे करत असताना प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईबही करूया. याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्राईम संवाद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.